कोराडी महादुला येथे जागरूकतेचा जाज्वल्य संदेश देत महिलांसाठी एक अनोखा आणि जागरूकता निर्माण करणारा उपक्रम पार पडला। केरला स्टोरी 2 या चर्चित चित्रपटाचे विशेष प्रदर्शन AM सिनेमा येथे आयोजित करण्यात आले आणि या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सकल हिंदू समाज कोराडी महादुला यांच्या वतीने आयोजित या विशेष शोमध्ये सुमारे 200हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला। विविध वेळांमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामध्ये विशेषतः तरुणींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। केरला स्टोरी 2 हा चित्रपट समाजातील संवेदनशील आणि वास्तववादी मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा आहे। महिलांच्या सुरक्षिततेपासून ते सामाजिक बदलांपर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करत हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो। या चित्रपटात आधुनिक काळातील सामाजिक आव्हाने, महिलांवरील प्रभाव आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे। वास्तव घटनांवर आधारित कथा असल्याने प्रेक्षकांवर त्याचा खोल परिणाम होत असल्याचे दिसून आले। या उपक्रमामागचा मुख्य उद्देश महिलांना जागरूक करणे, त्यांना समाजातील घडामोडींची जाणीव करून देणे आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग बनवणे हा होता। सामाजिक भान जागृत करणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत गरजेचे आहेत आणि कोराडी महादुला येथील हा प्रयत्न त्याच दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरत आहे। मूवी खूप छान आहे आणि आपल्या हिंदू सनातन धर्माने जागृत व्हायला पाहिजे आणि आपल्या मुलींना आपल्या संस्कृतीबद्दल सांगायला पाहिजे। खरं तर म्हणजे आपले आई वडिलांनी त्यांना हे शिकवण द्यायला हवी की आपल्या हिंदू धर्मात काय असते काय नसते ते सांगायला पाहिजे आहे। मूवी खूप छान आहे आणि सगळ्यांनी बघावी अशी माझी इच्छा आहे। बायांना त्या मुलीबद्दल जे महत्त्व सांगितलं आणि मुलींबद्दल काय आपलं प्रेरणास्थान काय आहे, आपलं हिंदुत्व आहे का मुस्लिमत्व आहे हे त्यांना महत्त्व दिलं आणि हिंदू धर्मांना काय महत्त्व दिलं पाहिजे हे त्यांना पटवून दिलेलं आहे आणि आपला धर्म काय आहे, आपलं फॅमिली काय आहे याचं महत्त्व पटवून दिलं। मुलींना आपल्या घराबद्दल फॅमिलीबद्दल काय जागरूकता पाहिजे, आपला धर्म काय आहे, आपल्या धर्माचे संस्कार काय आहे, शिवाजी छत्रपती महाराज कोण होते, संभाजी महाराज कोण होते, राणी लक्ष्मीबाई ह्या कोण होत्या, आपल्या धर्मासाठी आपल्या संरक्षणासाठी जागरूक होत्या। तशाच आज पण आपल्या लेडी आपल्या धर्मासाठी जागरूक झाल्या पाहिजे, स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे। हेच महत्त्वाचं हा मुली पाहून आई वडिलांचं कर्तव्य मुलींप्रती काय आहे हे समजायला पाहिजे। हीच माझी सगळ्यात मोठी मुलींना संदेश आहे। मला या ही मूवी तर खूप आवडलेलीच आहे, पण या मूवीतून मला या मुलींना हे सांगावंसं वाटतं की आपल्या आई वडिलांच्या विरोधात जाऊ नका, पहिली ती गोष्ट असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जी नवीन पिढी आहे, शॉर्ट म्हणजे नवीन मुली आहे ते शॉर्ट कपडे घालून त्यांना खूप आनंद मिळत आहे। एकतरी पुरुष कपडे घालतो आहे का, मुलींचेच कपडे बाजारामध्ये कमी का आहे? याच्या आधी द्रौपदी मुर्मू ताईंनी पण एक निर्णय दिलेला आहे, ज्या बाहेर निघालेली आहे ती एक कोणी मुखर्जी नावाची मुलगी, त्यांनी पण म्हटलेलं आहे की पब्लिक प्लेस मध्ये अशा कमी कपडे घालून येऊ नका। मला हे म्हणायचं आहे की लोकांच्या नजरा बदलल्यापेक्षा जर आपण स्वतःलाच बदललं तर अधिक चांगलं होईल। आणि कोणाकोणाच्या नजरा बदलणार आहे आपण? एक पुरुष आहे का जगामध्ये? मी पुरुषांनाही दोष देत नाही आणि स्त्रियांनाही दोष देत नाही। आणि जी आई आहे ती तर आपल्या मुलीकडे लक्ष देतेच आहे, परंतु काय राहते आपली पाठ आपल्याला दिसत नाही। म्हणून या ज्या नवीन मुली आहेत त्यांनी तर हा पिक्चर पाहायलाच पाहिजे। पण माझं स्वतःचं असं मत आहे की त्या मुलींनी जे आपले कपडे आहे आणि त्या कपड्यांवर आईंनी निर्बंध घालायला पाहिजे की बेटा तू बाहेर जात आहे आणि हे जे शॉर्ट कपडे आहे ते आपल्यासाठी आपण फिल्म थोडी करत आहोत, रील थोडी बनवत आहोत, तर हे कपडे आपल्या सेफ्टीसाठी आहे। शरीर हे कपड्यांनी सुंदर दिसते आहे हे आपल्या आईनीच आपल्याला सांगायला पाहिजे, म्हणजेच परिणामी मुलींना सांगायला पाहिजे। महिला सशक्तीकरणासाठी जो पण काही प्रोग्राम राबवलेला आहे तो खूपच छान होता। आणि राहिला प्रश्न या मूवीचा केरला स्टोरी 2 यामध्ये मला फक्त एकच म्हणायचं आहे की जिथे ते दोन आई वडील आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी एकीकरणाची गोष्ट करतात तर ती गोष्ट मला प्रत्येक महिलामध्ये आढळून नाही येत आहे। सगळ्या महिला ज्या आहेत त्या इकडे तिकडे कधी याच्या गॉसिप कधी त्याच्या गॉसिप करण्यामध्ये वेळ घालवतात आहे। जर कोणत्या एखाद्या महिलेला खरंच गरज आहे तर मला वाटतं सगळ्या महिलांनी एकीकरण येऊन तिला हेल्प करण्यात यावी। तो मूवी बहुत अच्छी थी और मुझे बस मेरी एज की लड़कियों को ये मैसेज देना है कि हमारे पेरेंट्स हमारे दुश्मन नहीं है, वही हमारे रियल फ्रेंड्स हैं और हमें दूसरों पे भरोसा नहीं करना चाहिए। सबसे मेन चीज एक माँ होने के नाते मैं ये चाहूंगी कि इस पिक्चर के थ्रू बहुत अच्छा मैसेज है कि आप अपनी बच्चियों को अपने कल्चर के बारे में, पूजा पाठ के बारे में, कि स्त्री एक शक्ति है, सिर्फ प्यार से कुछ नहीं होता है। हमारे धर्म की ताकत
हमारे लोगों का मान सम्मान, और सबसे मेन अपने हिंदू होने पे गर्व करिए, अपने कल्चर को, और अपने घरों में जैसे गणपति उत्सव है, शिवाजी जयंती है, ऐसी कई सारी चीजें हैं जो आप बनाकर अपने बच्चों को ये बता सकते हो की आपके ही धर्म में इतनी ताकद है की आप दुनिया में हर वो चीज कर सकते हो जो नामुमकिन है. हा पिक्चर खूप सुंदर आहे. याच्यासाठी बघितलं पाहिजे की जे आजच्या जगात चालू आहे ते सगळ्यांना माहिती झालं पाहिजे. प्रत्येक वेळी आई वडील हे चुकीचे असतात असं नाही आहे. जे सांगतात ते आपल्या भल्यासाठी सांगतात असं मुलींनी ऐकलंही पाहिजे. आणि प्रत्यक्षात आता या पिक्चर बघितल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभवल्यासारखंही वाटेल. पिक्चर तर खूप भारी होता. अक्षरशः अंगाला काटे आले बघताना. रडावं वाटत होतं कधी कधी बघून, पण मी म्हंटल नाही, आम्ही जिजाऊच्या मुली आहोत, आमची शिकवण एवढी छोटी नाहीये, तर आम्ही जिजाऊंच्याच जे शिकवेल जे त्यांनी शिकवलंय त्यांच्याच पायावर चालू, आणि जी शिकवण महाराजांची होती आम्ही त्यांना फॉलो करतोय. तर त्यांनी जे सांगितलंय, जे शिकवलं आहे, आम्ही त्यांच्याच पायावर चालू. आणि आज ज्या मुली आहेत, ज्या घडतील पुढे, त्यांच्यासाठी फक्त एकच मेसेज आहे, तुम्ही शिका, तुम्ही सगळं शिका, मोठे व्हा, पण आपल्या संस्कृतीला सोडू नका. बस एकच. मूवी मधून हेच शिकायला मिळालं की म्हणजे आपलं रिलिजियन सोडायचं नाही, म्हणजे रिलिजियन्सी कन्वर्ट नाही करायचं कुठलं, आणि जी आपली संस्कृती आहे तीच मेंटेन करायची. हे एक मूवी मधून शिकायला मिळालं. ही आपली संस्कृती आहे तेच ठेवायची, बाकीचं याच्यामध्ये इंटरफेअर नाही करायचं असं मला वाटतं. मला या चित्रपटामधून संदेश असा मिळाला आहे की धर्म सर्वात वर असते, सर्वांपेक्षा वर असते, आणि कोणावरही डोळे बंद करून विश्वास करू नका. जरी तो तुमचा मित्र असो, कलिग असो, किंवा जवळचा एकदम खास मित्र असो, धर्म सर्वात वर ठेवा, मग सर्वांना ठेवा. आई बाबांचं ऐका, ते कधीच चुकीचे नसतात, ते नेहमी आपल्या भल्यासाठी चांगलं सांगतात. आज परिवार केरला 2 मूवी बघितली. मूवी बघण्यापेक्षा, मूवी म्हणण्यापेक्षा आजचं जे वर्तमान जे चालू आहे, आपल्या हिंदूंच्या मुलींना वळवणं, त्यांची दिशा भटकवणं, त्यांच्या आईवडिलापासून त्यांना दूर करणं, आपल्या संस्कृतीवर, आपल्या हिंदू धर्मावर आघात करणं, या प्रकारे जो काही दुसऱ्या धर्मांविषयी, लोकांविषयी किंवा अजून काही लोकांविषयी जे काही कार्यक्रम चालू आहे, त्याकरिता आज जे घडलेलं आहे, आज जे बघितलेलं आहे, हे थोडक्यात आहे. याच्यापेक्षा खूप काही समोर आहे. यात नुसतं मुलांचाच विषय दाखवला आहे. आपल्या मुलींच्या मैत्रिणी सुद्धा असू शकतात दुसऱ्या धर्माच्या, त्या सुद्धा आपल्या मुलींना बिघडू शकतात. पिक्चर मध्ये इतकी सत्यता होती की बोलताना सुद्धा कळ येत आहे. पिक्चर तर खरंच खूप छान पिक्चर होती. छान म्हणण्यापेक्षा सत्य परिस्थितीवर पिक्चर होती आजची. प्रत्येक मुलींनी, प्रत्येक आईनी, प्रत्येक मुलीच्या आईनी, प्रत्येक मुलीच्या वडिलांनी आणि प्रत्येक मुलींनी ही पिक्चर बघावी आणि यातून काही बोध घ्यावा आणि आपल्या संस्कृतीला जपावं. आणि आपल्या आईवडिलाला प्रत्येक गोष्ट शेअर करणं जरुरी आहे मुलींनी. प्रत्यक्षात आजकाल ज्या मुली वाढत आहे, किशोरावयाच्या ज्या मुली आहेत, त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या आईवडिलांसोबत शेअर करणे गरजेचे आहे, काळाची गरज आहे.